आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। वाळव्यात नव्या घरात मध्यरात्री धाडसी चोरी, वास्तुशांतीनंतर अवघ्या 2 दिवसात टल्ला, 5.5 लाखांचे दागिने लंपास। सांगलीच्या वाळवा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येत आहे। वाळवा येथील साकराबाई रस्त्यावर एका नवीन घरात मध्यरात्री अज्ञात चोरट्याने अत्यंत धाडसी चोरी केली आहे। घरात तब्बल 16 जण झोपलेले असताना चोरट्याने झोपेत असलेल्या 2 महिलांच्या गळ्यातील तब्बल 5.5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत। विशेष म्हणजे अवघ्या 2 दिवसांपूर्वीच या नव्या घराची वास्तुशांती झाली होती आणि त्याच्या पाठोपाठ ही मोठी दुर्घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। साकराळे रस्त्यालगत राहणारे उमेश माणिक नायकवडी यांनी शेतात नवीन घर बांधले आहे। अवघ्या 2 दिवसांपूर्वीच या घरात आनंदाने वास्तुशांत झाली। घरात लहान मोठ्यांसह सुमारे 16 सदस्य वास्तव्यास आहेत। रविवारी रात्री नेहमीप्रमाणे सर्वजण गाढ झोपेत होते। उमेश यांची बहीण मनीषा पाटील, आई कमल नायकवडी आणि लहान मुले हॉलमध्ये झोपलेली होती। मध्यरात्री 2च्या सुमारास काळाचा घाला बनून आलेल्या एका चोरट्याने आधी घराच्या पूर्व बाजूच्या खिडकीतून आत घुसण्याचा प्रयत्न केला, पण खिडकी तुटली नाही। मात्र चोरट्यांची नजर पश्चिम बाजूच्या लोखंडी दरवाजावर पडली, ज्याला केवळ कडी लावलेली होती। याचाच फायदा घेत चोरट्याने घरात प्रवेश केला। घरात शिरलेल्या या बलदंड चोरट्याने अत्यंत शिताफीने झोपेत असलेल्या कमल नायकवडी यांच्या गळ्यातील 5 तोळे वजनाची 4 पत्री मोहनमाळ आणि मनीषा पाटील यांच्या गळ्यातील 1.5 तोळ्याचे मिनी मंगळसूत्र ओरबाडले। दागिने ओरबाडल्यानंतर हा चोरटा काही काळ हॉलमध्येच थांबला होता। त्याला मनीषा पाटील यांनी जाग आल्यावर पाहिले देखील, मात्र तोपर्यंत चोरटा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता। या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। आष्टा पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपाधीक्षक अरुण पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले। पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम आणि संदीप शितोळे यांच्या पथकाने परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पिंजून काढले आहे, मात्र अद्याप पोलिसांच्या हाती कोणताही ठोस धागेदोरा लागलेला नाही। या धाडसी चोरीमुळे साकराळे रस्ता परिसरात सध्या भीतीचे प्रचंड वातावरण आहे। नवे घर बांधल्याचा आनंद 2 दिवसातच विसरून गेला असून या घटनेने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे। हा चोरटा चड्डी बनियन टोळीचा सदस्य आहे की स्थानिक गुन्हेगार, याचा तपास आता आष्टा पोलीस करत आहेत। या बातमीसह येथेच थांबतोय, पाहत रहा M24 तास। माझं नाव मनीषा योगेश पाटील। मी 14 तारखेला वास्तुशांती असल्यामुळे मी या घरामध्ये आले होते। मग 14 तारखेला आमची वास्तुशांती, 15 तारखेला रिसेप्शन झालं, 16 तारखेला गॅप ठेवून 17 तारखेला आमचा लिंबाचा कार्यक्रम झाला। आम्ही गेले 2-3 दिवस झाले ह्या नवीन घरामध्ये शिफ्ट झालो। घराचं पूर्ण काम नाही झालेलं, पाठीमागचं साईडचं ग्रिलचं काम झालं, तर आतमधला जो दरवाजा आहे तोचं काम नाही झालेलं आहे। तर रात्री 2च्या सुमारास आमच्या आईच्या गळ्यातून, म्हणजे माझ्या साईडला आमची काठी झोपली होती आणि माझ्या गळ्यातलं मनी मंगळसूत्र 18 ग्रॅमचं त्यांनी कट करून नेलेलं आहे आणि त्यानंतर माझ्या आईच्या गळ्यातलं 5 तोळ्याचं मोठं मोहनमाळ तोडताना त्यांना जाग आल्यामुळं आम्ही आरडाओरडा केल्यानंतर आमच्या घरातली जागे झाली, तर तोपर्यंत तो माणूस पाठीमागच्या डोअरनं पळून गेला होता। त्यानंतर आम्ही शेजारी वगैरे कॉल करून आम्ही सगळ्यांना बोलवून घेतलं, खरं तोपर्यंत ती लोक निघून गेली। मग आम्ही पोलीस स्टेशनला वगैरे कॉल केला।